अहिल्यानगर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यादेवींना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला। लोकशासन आणि लोकप्रशासनाचा आदर्श अहिल्यादेवींनी घालून दिला असल्याचं त्यांनी सांगितलंय। यावेळी बोलताना त्यांनी मागील वर्षी याच ठिकाणी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील विविध शक्तीस्थळांच्या पुनर्निर्माणाचा घेतलेला निर्णयही स्मरण करून दिला। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाबाबत बोलताना सरकारने दिलेली आश्वासनं जाहीर आणि पारदर्शक असल्याचं स्पष्ट करत मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका सरकारने सातत्याने घेतल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय। जयंती सोहळ्याच्या खर्चाच्या ऑडिटच्या मागणीवर प्रतिक्रिया देताना अशा पवित्र कार्यक्रमांना राजकीय रंग देणं योग्य नसल्याचंही त्यांनी नमूद केलंय। लोकमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांना मी नमन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। या देशामध्ये ज्यांनी हिंदू अस्मिता जागृत ठेवली, ज्यांनी अनेक आक्रमणानंतर सनातन धर्म जिवंत ठेवला, ज्यांनी लोकशासन आणि लोकप्रशासन कसं असू शकतं याचं आदर्श उदाहरण छत्रपती शिवरायांच्या नंतर दिलं, अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो। मागील वर्षी आम्ही त्यांच्या 300व्या जयंतीच्या निमित्ताने चोंडीमध्ये मंत्रिमंडळाची बैठक घेतली। महाराष्ट्रातले जेवढी शक्तीस्थळ आहेत त्यांचं पुनर्निर्माण करण्याचा निर्धार आम्ही केला आणि मला सांगताना आनंद वाटतो की जे निर्णय इथे घेतले ती सर्व कामं आम्ही सुरू केलेली आहेत आणि इथलाही विकास आराखडा हा मंजूर झालेला आहे। प्राध्यापक राम शिंदेजी यांच्या नेतृत्वात त्याच्या सर्व काही गोष्टी आम्ही पूर्ण केलेल्या आहेत। फक्त आचारसंहिता सुरू असल्यामुळे आम्हाला आज भूमिपूजन करायचं होतं, पण ते करता आलं नाही। आचारसंहिता संपल्यानंतर आम्ही भूमिपूजन करू। पण मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं ज्यांनी राज्य कसं केलं पाहिजे याचा आदर्श आपल्यासमोर ठेवला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मी नमन करतो। जरांगे पाटील यांनी राज्य उपोषण मागे घेतलेलं आहे, कुठली आश्वासनं त्यांना आपल्याकडून दिली गेली आहेत? जी आश्वासनं दिली ती तुमच्या समोर आहे, कुठेही मागे आश्वासन दिलं नाही। त्यांनी स्वतः ती वाचून दाखवलेली आहेत। विखे पाटील, प्रसाद लाड यांनी ती वाचून दाखवलेली आहेत। त्यामुळे सातत्याने मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिकाच ही आमच्या शासनाची राहिलेली आहे, त्यानुसारच कारवाई केलेली आहे। कुठेतरी ऑडिट होणं गरजेचं असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलंय। असं आहे की कशाचं ऑडिट केलं पाहिजे याचं खरं म्हणजे भान ठेवलं पाहिजे आणि इतक्या महत्त्वाच्या पर्वाला अशा पद्धतीनं राजकीय रूप देणं, राजकारण कुठे करायचं आणि कुठे करू नये याचं भान असावं, एवढाच माझा सल्ला आहे। मराठा आरक्षण आंदोलन आणि मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणावर नवनाथ वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत तीव्र टीका केली आहे। जरांगे पाटील यांनी सेटलमेंट करून उपोषण मागे घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्यासोबत चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आलं असल्याचं ते म्हणाले। तसंच या आंदोलनातून मराठा समाजाला प्रत्यक्ष काहीही मिळणार नाही असा दावाही त्यांनी केलाय। सरकारकडून काढले जाणारे GR न्यायालयात टिकत नाहीत, तसंच जात पडताळणी समितीवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही वाघमारे यांनी केलाय। त्यांच्या या वक्तव्यांमुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली। खरं तर हे मराठा समाजाने जरांगेला प्रश्न विचारले पाहिजेत, कारण की काल सकाळी उपोषणाला बसल्याच्या नंतर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे दोघं जण मसुदा घेऊन आले आणि तोच मसुदा संध्याकाळी आणला। मग सकाळी मनोज जरांगेने तिथं आगपाकड केली, सकाळी आदळापट केली किंवा हे सगळ्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे, सगळं असं झालं पाहिजे, आणि मग संध्याकाळी तो 1:30 वाजता मसुदा कसा पास झाला, तोच मसुदा पसंत कसा आला आणि 1:30 वाजता मनोज जरांगेकडे यांच्या अगोदर येण्याच्या अगोदर राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे
तेथील सरपंच तारक यांच्या घरी कशाला गेले होते, त्यांच्या घरी त्यांचं काय काम होतं, तिथं का त्यांची गुप्त बैठक झाली, हा प्रश्न माझ्यापेक्षा मराठा समाजाने जरांगेला विचारलं पाहिजे. कारण की हा प्रश्न म्हणजे विचारात टाकणार आहे प्रत्येकाला. कारण की कालपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, मरेपर्यंत सोडणार नाही, हा माणूस अगदी माझ्या मते 15 घंटे सुद्धा उपोषणाला बसला नाही. म्हणजे दाखवे फक्त माझ्या मते सरकार आणि सरकारमधले काही प्रतिनिधी आणि जरांगेचं कुठतरी ठरलेलं सेटलमेंट होती आणि याच्यात मोठी सेटलमेंट झाल्याचा सुद्धा अंदाज आहे, गुप्त माहिती सुद्धा आहे. कारण की ही खरं तर जरांगेच्या जवळच्या लोकांनी ही याच्यामध्ये किती सेटलमेंट झाली, त्यांना वाटा भेटतोय का हे सुद्धा आता बघितलं पाहिजे. कारण की याच्यामध्ये प्रचंड मोठी डील झालेली आहे, हा माझा आरोप आहे आणि याला मला माहिती सुद्धा आहे. कारण की सेटलमेंट आणि डील शिवाय जरांगे उपोषण सोडत नाहीत. जरांगेला मंत्री महोदय भेटल्याच्या नंतर सुरुवातीला नाही म्हटले, मग परवा सकाळी आले, काल सकाळी आले, काल सकाळी नाही म्हटल्याच्या नंतर लोकांना देखत दुपारी पुन्हा सांगितलं, काही लोकांनी सांगितलं 2 दिवसापासून जरांगे पाणी पिले नाही. मग 2 दिवसापासून जरांगे पाणी पिले नाही, तर नंतर दुपारी माझ्यामध्ये 4-5च्या दरम्यान विजय ते काय नावाचा सरपंचाच्या भावकीतला त्यांच्या घरी जाऊन त्याला लघवीला वॉशरूमला गेला. मग हा पाणीच पिला नाही 2 दिवसापूर्वी, उन्हात उपोषणाला बसला, मग याला लघवी कुठून आली, तिथं जाऊन पुन्हा काय केलं, हे सगळे चर्चा घडवण्यासाठी सगळं चाललेलं आहे विषय. आणि हैदराबाद गॅजेट, स्वतंत्र कुणबी मंत्रालय हे फक्त मुदत देण्यास नकार दिला आणि अचानक 1 महिन्याची मुदत कसं काय दिली, अजिबात मुदत देणार नाही म्हणे सकाळी. आणि मग रात्री 1 महिन्याची हैदराबाद गॅजेटियरला असेल, मराठा कुणबी मंत्रालयाला असेल, 1 महिन्याची मुदत कशी दिली, हा महत्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न मराठ्यांनी विचारला पाहिजे. कारण की मराठा समाजाला फसवलं जात आहे, मराठा समाजाची विनाकारण बळी जात आहे. त्याच्यात रात्री त्या आंदोलनाला येऊन परत जाताना काही बीडमधील बांधव 1 जणाचा त्याच्यामध्ये जीव गेलाय आणि 2 हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. म्हणजे कुठेतरी समाजाला भावनिक करायचं, समाजाला सोबत नौटंकी करायची आणि आज हॉस्पिटलमध्ये जाऊन वाकडा तिकडा करून याला त्याला याला बोलणं सुरू आहे. हेच म्हणजे कुठतरी सगळं ठरवून केलेलं प्लॅन आहे. सरकार आणि जरांगे हे एका नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखा प्रकार सुरू झालाय. सरकारमधले वेळोवेळी प्रतिनिधी येतात आणि कुठतरी जरांगेला दिलं की जरांगेचं सगळं शांत होतं आणि बाकी काही नाही. समाज भावनिक आहे, समाज गर्दी करल या भीतीपोटी राज्य सरकार पाहिजे ते जरांगेला दिलं जातं. परंतु समाजाला काय मिळालंय हे समाजाने विचारलं पाहिजे. समाजाला हैदराबाद गॅजेटियरच्या माध्यमातून आता लागू केल्यापासून किती प्रमाणपत्र मिळाले आणि आता किती मिळणार आहेत. आता यासाठी 1 महिना मुदत दिली, 1 महिन्यात जर सरकारने नाही केलं तर जरांगे काय करणार, जरांगे काय करणार, मग पुन्हा उपोषणाला असं बसून पुन्हा खोकेच मिळवणार का, हा प्रश्न समाजाने विचारला पाहिजे. नाहीतर येणाऱ्या काळात मराठा समाजाचं वाटोळं आहे आणि ही पैशावली होत आणि याच्या आसपासचे जे लोक आहेत यांचे घर भरण्याचं काम सातत्यानं सुरू आहे. या अगोदरच लाखो कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलेली आहेत आणि आता हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून याच्यातून देण्याची त्याची मागणी पहिले ते उरलेच नाही कोणी, तर आता हैदराबाद गॅजेटर म्हणून प्रमाणपत्र देणारच नाही. एक तर नोंदी नाही आहेत, आता हे फक्त प्रेशर आहे. सरकार देऊ शकत नाही, सरकारने दिलं तरी आम्ही शांत बसत नाहीत. सरकारने दिल्याच्या नंतर सरकारने दिली एक JR काढले, JR रद्द करता येतात. कारण की जे चुकीचे संविधानाच्या विरोधात असंविधानिक JR असले ते न्यायालयाच्या माध्यमातून रद्द करण्याचा अधिकार प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्यामुळं असे चुकीचे JR काढून मराठा समाजाची फसवणूक करायची आणि उगं मराठा ओबीसी वाद लावण्याचा हा प्रकार आहे, बाकी काही नाही. कारण की ओबीसी समाजावर अन्याय होत असेल तर ओबीसी समाजाला न्यायालयात जाण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि खरं तर आज एकही नोंद तुम्हाला सापडणार नाही. परंतु जे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळामध्ये जे कुणबी प्रमाणपत्र त्यांनी बोगस नोंदीमार्फत वाटप केलेत त्याचं आता कुठेतरी जात पडताळणी समितीकडे ते अडकण्याची शक्यता आहे, न्यायालयात अडकण्याची शक्यता. म्हणजे जात पडताळणी समितीला दबाव टाकण्यासाठी हे जरांगेचं आंदोलन होतं आणि त्या लोकांच्या दबावापोटी जरांगेला आंदोलन करावं लागलं. कारण की सगळे जरांगे काम कोणासाठी करतो, निजामी मराठ्यासाठी, ज्यांना राजकारणात काम करायचं, ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवायचं, ह्या लोकांसाठी तो काम करतोय आणि त्यांच्या इशाऱ्यावरती आता हे आंदोलन केलंय आणि त्याच्यातून त्यांना काही मिळणार नाही. असंच पुन्हा आता जसं वाशीहून परत आला काही मिळालं नाही, जसं मुंबईहून आला मुंबईहून सुद्धा तेच सांगितलं, तेच मसुदे परत तेच मसुदे येतात आणि सकाळी नाही म्हणायचं संध्याकाळी हो म्हणायचं. म्हणजे याच्यामध्ये कुठेतरी आपलं खळगी भरली, समाजाहून काही घेणे देणे नाही. परंतु समाज भोळा बाबडा, समाज भावनिक, समाज विनाकारण अशा चुकीच्या माणसावर विश्वास ठेवणं.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून 45 ते 46 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेल्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले होते. अशातच अचानक शहरातील काही भागात झालेल्या तुरळक पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय. अचानक झालेल्या पावसामुळे तापमानात किंचित घट झाली असून आगामी काळातही अशाच हवामान बदलाची शक्यता व्यक्त केली जाते.